सकाळ झालेली असते, सार्थकची गोधडीही शिवून झालेली असते. तो आंबो आजीला उठवतो आणि म्हणतो की आंबो आजी बघा, झाली तुमची गोधडी शिवून. घरातले सर्वजण सुद्धा तिथे आलेले असतात. सार्थकने इतकी सुंदर गोधडी शिवलेली असते की सगळेजण बघतच राहतात. अण्णा म्हणत असतात की विश्वासच बसत नाहीये की तुम्ही शिवली गोधडी. मालती म्हणत असते की खरंच सार्थकराव, खूप सुंदर शिवली आहे तुम्ही. अहो, सराईत हात सुद्धा इतकी घट्ट विण शिवणार नाही, इतकी सुंदर बनवली तुम्ही. मनोज म्हणतो की एवढं काय कौतुक त्यात. लीना म्हणते की तुम्हाला नसेल कौतुक, परंतु आजी नक्कीच कौतुक करतील. नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सार्थक आनंदीला म्हणत असतो की तुम्ही बघितलत ना, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आज किती आनंद होता. आनंदी म्हणत असते की सर, हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालंय. तितक्यातच आंबो आजी तिथे येते आणि म्हणते की एवढं काय केलंय त्याने. आनंदी म्हणते की अगं आजी, जे आपण क्रिसमस सेलिब्रेट केलं ना, त्याबद्दलच बोलत होतो आम्ही. आंबो आजी सार्थकला विचारते की काय हो सार्थकराव, तुम्ही नाटकात काम केलं होतंस का. नाही म्हणजे तुम्ही त्या नाताळ बाबाचं सोंग घेतलं, आणखी बरंच काही केलं. आणि काय ग आनंदी, यांना सगळंच काही येतं ना, सगळ्यांशी गोड गोड बोलता येतं, सगळ्यांना खुश ठेवता येतं. काय हो, कंपनीत काय करता तुम्ही, काम पण येतं का तुम्हाला. सार्थक म्हणतो की अहो, तुम्हाला सांगितलं ना, आमचा टेक्सटाईलचा बिझनेस आहे, साड्या वगैरे बनवतो आम्ही, आणखी बरंच काही बनवतो. आंबो आजी म्हणते की हो, मग शिवणकाम तर होतच असेल तुमच्या कंपनीत. सार्थक म्हणतो की हो, होतं की. आणि मग आंबो आजी सार्थकच्या हातामध्ये काही कपडे देते आणि सांगते की आता याची मला गोधडी शिवून द्या. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. आनंदी म्हणत असते की अगं आजी, त्यांना गोधडी कशी काय शिवता येईल. आंबो आजी म्हणते की तू गप्प बस. आंबो आजी सार्थकला म्हणत असते की तुला काय बाबा, तुझ्या बायकोने तुला स्वेटर दिलंय, माझ्याकडे तर शाल सुद्धा नाहीये. सार्थक म्हणतो की अहो, मग तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुमच्यासाठी उद्या एक मऊ मऊ ब्लँकेट घेऊन येतो, तुम्हाला खूप आवडेल ते बघा. परंतु आंबो आजी म्हणत असते की मला गोधडी हवी आहे आणि ती पण तुझ्या हातूनच शिवलेली. सार्थक म्हणतो की काय, मी शिवायची गोधडी. आंबो आजी म्हणते की हो, याची मला तुम्ही आता गोधडी शिवून दाखवा आणि तरच मी तुम्हाला मानेल. आनंदी म्हणते की अगं आजी, मग तू यांना कशाला सांगते असते, मी तुला एकदम छान गोधडी शिवून देते हा. परंतु आंबो आजी म्हणत असते की तू गप्प बस ग, मला याची हुशारी बघायची. सार्थक म्हणतो की अहो, तुम्ही गप्प राहा ना, त्या सांगता ना तुम्हाला, आणि यांना गोधडी काय मोजडी सुद्धा शिवून देतो मी. आंबो आजी म्हणत असते की उगाच गोधडी आणि मोजडी बोलून माझी तू थट्टा करू नकोस. त्या सकाळपर्यंत गोधडी शिवून झालीच पाहिजे. आणि मग आनंदीला घेऊन सुद्धा आता आजी तिथून निघून जाते. तर गोधडी कशी शिवायचा हा सार्थकला मोठा प्रश्न पडलेला असतो. इकडे केदार शलाकाला म्हणत असतो की शलाका, ही जर परत उठली ना, हिला पाण्यामध्ये आणखी 2-3 झोपेच्या गोळ्या टाकून दे, म्हणजे ही परत झोपेल आणि मग आपल्याला हिला कुठेतरी बाहेर सोडता येईल. शलाका म्हणत असते की केदार, तू वेडा आहेस का, ओव्हरडोस झाला तर गचकेल नाही. केदार म्हणतो की अगं हो ग, माझ्या तर ही गोष्ट लक्षातच आली नाही. केदार शलाकाला म्हणतो की एक काम कर, तुझी आई कुठे जरा बघून ये. शलाका बाहेर जाऊन बघते तर तेव्हा वृंदा आणि सुधा दोघीही गप्पा मारत बसलेल्या असतात. शलाका केदारला येऊन सांगते की आई बाहेरच बसलीये, सुधा काकीशी बोलतीये. केदारला आता टेन्शन आलेलं असतं. केदार म्हणत असतो की आपल्याला जशी वेळ भेटेल तशी आपण हिला बाहेर घेऊन जाऊयात. हॉलमध्ये आता सर्वजण जमलेले असतात. सार्थक गोधडी शिवण्याचं काम करत असतो. मालती अण्णांना म्हणत असते की अहो, सार्थक रावांना जमेल का हे काम. अण्णा म्हणत असतात की त्यांच्या कंपनीमध्ये रोजच्या लाखो साड्या तयार होतात, हजारो कामगार त्यांच्या हाती कामाला आहेत, आणि बघ ना, आपल्या घरात येऊन त्यांना हे सर्व काय करावं लागतंय. या आंबो आजीच्या मनात नक्की काय आहे ना, तेच कळत नाहीये. आनंदी आंबो आजीला म्हणत असते की ऐक ना आजी, मी करते ना त्यांना थोडीशी मदत. परंतु आजी म्हणत असते की अजिबात नाही, आणि तुला माहित नाहीये हा बाहेर जाऊन काय काय करतो ते. आनंदी म्हणत असते की आजी, हे बघ, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, आणि तू त्यांना अशी शिक्षा का दिलीयस. तेव्हा आजी म्हणत असते की मी त्याला शिक्षा नाही दिलीये, त्याची परीक्षा घेते, तू जाऊन एका कोपऱ्याला उभी राहा बरं. आजी आनंदीवर ओरडल्यामुळे आनंदी बाजूला जाऊन उभी राहते. आनंदी कोपऱ्यातूनच सार्थकला इशारे करून सांगत असते की गोधडीचा दोरा हा नॉर्मल दोरा नसतो, त्यासाठी दुसरा दोरा वापरायचा असतो. आणि मग आनंदीने सांगितल्याप्रमाणे सार्थक गोधडीचा दोरा उचलतो आणि गोधडी शिवायला सुरुवात करतो. परंतु जेव्हा तो गोधडीसाठी कापड कापत असतो त्याच वेळी हाताला त्याच्या कातर लागते, त्यामुळे हातातून रक्त यायला लागतं. सार्थक जोराचं ओरडतो. आनंदी लगेचच तिथे येते आणि सार्थकचं बोट तोंडात धरते. लीना लगेचच हळद घेऊन येते. सार्थक मात्र आनंदीकडे बघत असतो. आनंदीला सार्थकची खूप काळजी वाटत असते आणि आनंदीची त्याच्याबद्दल काळजी बघून त्याला हाताला लागलेलं
असतं हे देखील तो विसरून गेलेला असतो. लीना पटकन हळद घेऊन येते. आनंदी त्याच्या बोटावर हळद लावून देते. कुठेतरी आंबो आजीला सुद्धा सार्थक आता पटलेला असतो आणि आनंदीला त्याच्याबद्दल एवढी काळजी आहे हे देखील तिला दिसलेलं असतं. आणि मग आंबो आजी आनंदीला ओढून सांगते की तू उठ बरं तिथून. त्यामुळे आनंदी तिथून उठून जाते. सार्थक पुन्हा त्याचं काम करायला सुरुवात करतो. तर आंबो आजीला मध्येच एक डुलकी आलेली असते. ते बघून आनंदी लगेचच सार्थक जवळ जाते आणि म्हणत असते की सर माझ्याकडे द्या, मी करते, तुम्ही बसा आता, आजी पण झोपलीये. सार्थक म्हणत असतो की अहो, प्रेमाचा मार्ग खरा आणि प्रामाणिक असेल तरच समोरच्याचं मन जिंकता येतं आणि मी मात्र तुमच्या आजीचं मन जिंकणारच आहे, तेही गोधडी शिवून. मला माहिती आहे की मला हे सगळं करता येत नाहीये, पण ह्या धाग्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. यांनीच आपल्याला एकत्र आणलंय आणि मला ही खात्री आहे की हे सगळं शिवायला सुद्धा मला हे धागेच मदत करतील. आणि जर तुम्हाला माझी मदतच करायची आहे ना, तुम्ही माझ्यासाठी एक कप कॉफी घेऊन या. आनंदी म्हणते की आत्ता आणते. सार्थक आता गोधडी विणत असतो. आजी लगेच उठते आणि सार्थकला ओरडते की झाली का गोधडी शिवून, की अजून हातरुमाला शिवतोय. आंबो आजीचा आवाज ऐकून सार्थक मात्र खूप मोठ्याने दचकतो. आजी सार्थकला विचारत असते की काय मग गोधडी होईल ना पूर्ण. सार्थक म्हणतो की आता गोधडी पूर्ण झाल्याशिवाय मी काय उठणार नाही. आणि मग आनंदी सार्थकसाठी कॉफी बनवून आणते. सार्थकला ती कॉफी देत असते. सार्थक दोन्ही हातांनी गोधडी विणत असतो, त्यामुळे आनंदी सार्थकला कॉफी देत असते. आणि जोपर्यंत सार्थक गोधडी शिवत असतो तोपर्यंत आनंदी सुद्धा तिथेच बसून असते. तर इकडे सकाळ झालेली असते. शलाकाला मात्र टेन्शन आलेलं असतं की ह्या शीतलला कसं बाहेर काढायचं, परंतु त्यावेळी केदार मात्र मस्त झोपलेला असतो. केदारला ती उठवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु केदार काय जागचाही हलत नसतो. तर सकाळी सकाळी शीतलला जाग आलेली असते आणि ती म्हणत असते की मी कुठे. शलाका म्हणते की तू आमच्या रूम मध्ये आहेस. शीतल म्हणते की काय, तुमच्या रूम मध्ये, आणि हा सर्व काय प्रकार आहे. शलाका म्हणते की अगं त्याचं काय झालं ना, तुला चक्कर आली आणि तू बेशुद्ध पडली, म्हणून तुला आम्ही आमच्या रूम मध्ये घेऊन आलो. शीतल म्हणते की मला अशी कशी काय चक्कर आली. शलाका म्हणत असते की अगं आम्ही तुमची मदत केली आणि तू वरून माझ्यावरच उलटतेस. शीतल म्हणते की पण नक्की झालं काय होतं. शलाका म्हणते की थांब, मी तुला ते नंतर सांगते, पहिल्यांदा मी केदारला उठवते, कारण तुझ्यामुळे आम्ही रात्रभर झोपलो नाहीये. शलाका जेव्हा केदारला उठवत असते तेव्हा केदार काय उठत नसतो, परंतु झोपेत तो बरळत असतो की तिला काल झोपेच्या गोळ्या दिल्या, अजून उठली तर नाहीये ना ती. आणि नेमकं ही गोष्ट आता शीतलने ऐकलेली असते. शीतलला आता समजलेलं असतं की तिला झोपेच्या गोळ्या दिल्या गेलेल्या, त्यामुळे केदार सुद्धा आता शीतलचा आवाज ऐकून उठतो. शीतल म्हणते की याचा अर्थ तुम्ही मला झोपेच्या गोळ्या दिल्या. तर शलाका म्हणत असते की नाही अगं, तो झोपेत काही बरळत असतो. तेव्हा की शीतल म्हणते की नाही, झोपेत खरं बोललाय. आता शीतल शलाकाला विचारत असते की का केलं तुम्ही असं. मला जेव्हा मी कॉफी ती प्यायले तेव्हा मला चक्कर आली. आता मला सगळं कळलंय की तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न केलात ना. केदार आणि शलाका म्हणत असतात की अगं असं काहीच नाहीये. शीतल म्हणते की आता मला सगळं कळलंय की काल मी अर्णवला इथे घेऊन आले आणि त्याचा राग काढण्यासाठी तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न केलात. शलाका म्हणत असते की अगं तू बोलतीये तसं काहीच नाहीये, आम्हाला तुला मारायचं नव्हतं. तेव्हा शीतल विचारते की मग तुम्हाला कोणाला मारायचं होतं. केदार म्हणतो की अगं ऐकून तर घे, आमच्याकडून चूक झाली. तेव्हा शीतल म्हणते की नाही हा, तुमच्याकडनं चूक नाही झाली, तुम्ही मला संपवण्याचा प्रयत्न केलाय. आता तुम्हाला दोघांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणून आता शीतल बाहेर जात असते. त्याच वेळी केदार तेथील फुलदाणी घेतो आणि जोरात शीतलच्या डोक्यावर मारतो. त्यामुळे शीतल पुन्हा बेशुद्ध पडते. सकाळ झालेली असते. सार्थकची गोधडीही शिवून झालेली असते. तो आंबो आजीला उठवतो आणि म्हणतो की आंबो आजी बघा, झाली तुमची गोधडी शिवून. घरातले सर्वजण सुद्धा तिथे आलेले असतात. सार्थकने इतकी सुंदर गोधडी शिवलेली असते की सगळेजण बघतच राहतात. त्यांना म्हणत असतात की विश्वासच बसत नाहीये की तुम्ही शिवली गोधडी. मालती म्हणत असते की खरंच सार्थकराव, खूप सुंदर शिवली आहे तुम्ही. अहो, सराईत हात सुद्धा इतकी घट्ट विण शिवणार नाही, इतकी सुंदर बनवली तुम्ही. मनोज म्हणतो की एवढं काय कौतुक त्यात. लीना म्हणते की तुम्हाला नसेल कौतुक, परंतु आजी नक्कीच कौतुक करतील. हो ना आजी. तर आजी आता सार्थककडे बघू म्हणतो की आजी त्याचं कौतुक करेलही, परंतु तिच्या पिशवीतली 100 रुपयाची नोट काय त्याला देणार नाही. इतकी वर्ष आजीने ती नोट जपून ठेवली, इतक्या सहजासहजी काय ती कोणाला देणार नाही. आजी म्हणते की अगदी बरोबर बोलला, मी ती नोट ह्याला देईल, परंतु कधी, की जर ह्याने माझं मन जिंकलं तर. अण्णा म्हणतात की अगं बक्षिसाचे 5 रुपये तरी देशील. तर आंबो आजी म्हणते की पैसे मी देते, परंतु माझी एक अट असेल. सार्थक म्हणतो की कुठली अट आहे, म्हणजे मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत, पण सांगा कुठली अट आहे. आंबो आजी म्हणते की मला तुझं घर बघायचंय. त्यामुळे सर्वजण आता काळजीत पडलेले असतात. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अण्णा आजीला म्हणत असतात की अगं ही कसली अट आहे तुझी, जावई आहेत त्या घरातले. आंबो आजी म्हणते की जावई असेल मग काय झालं, माझी लेक तिथे दिलीये तर मला तिचं घर बघायला नको, तिथली माणसं कशी आहेत हे बघायला नको. काय जावई बापू, खरं बोलतेय ना मी. आज जर तुमचं आनंदीवर खरंच प्रेम असेल तर तुम्ही मला तुमचं घर दाखवाल. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.